नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये हायकोर्ट भरती जे आहे आपली त्याच्यामध्ये क्लर्क आणि शिपाई ह्या पदासाठी असलेले जे संगणकाचे जे प्रश्न आहेत त्याचा आपण आढावा घेतला. आपण त्याच्याच पुढच्या व्हिडिओमध्ये आज इथे भेटत आहोत. तर त्यामध्ये बघा संगणकाचे जे 10 प्रश्न असतात आपल्याला एकूण जर 90 प्रश्न आहेत त्यापैकी 10 प्रश्न हे आपल्याला संगणकाचे आधारित असतात की ज्याच्यामध्ये बेसिक कॉम्प्युटर नॉलेजवर आपल्याला प्रश्न वारंवार विचारलेले आहेत. तर त्याची प्रॅक्टिस आपल्याला आपण PYQs मधनच करू शकतो कारण की ते PYQ आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत की जेणेकरून तुम्ही ह्या 10 पैकी किमान 7-8 प्रश्न तरी योग्यरित्या मिळवणे फार महत्त्वाचे ठरतील. तर आपण करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात. त्यामध्ये बघा पहिला प्रश्न जो आहे आपला MS Excel 2007 याच्याशी संबंधित आहे. इथं तुम्हाला एक गोष्ट जाणवेल, MS Word, एक्सेल, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आणि बेसिक जे टूल बार असतात का त्याच्यावरच आपल्याला वारंवार प्रश्न आलेले बघायला मिळतात. त्यामुळे यांची आपण सर्वाधिक प्रॅक्टिस जास्तीत जास्त प्रॅक्टिस जी आहे वेगवेगळ्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून करणं फार महत्त्वाची ठरते. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे MS Excel 2007 हे एका क्षैतिज टॅबच्या मालिकेसह डिझाईन करण्यात आले आहे, त्याला काय म्हणतात? आता एक क्षैतिज टॅब हा शब्द थोडासा आपल्याला जड वाटतो, पण क्षैतिज टॅब म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, हॉरिझॉन्टल टॅब जे असतात का ते आहेत. हे आपल्याला परीक्षेमध्ये लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे कारण की हे कम्प्युटरचे क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला मराठी शब्द नीट लक्षात घ्यायचे आहेत. पर्याय क्रमांक 1 रिबन, दुसरं स्केलर, तिसरं प्रेझेंटर आणि चौथं नॉर्टन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रिबन जे आहेत का ते क्षैतिज हॉरिझॉन्टल टॅब्स जे असतात का म्हणजे काय आडवे टॅब्स. आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया असतो फोटो. ही जी टॅब लाईन आहे पूर्ण ही हॉरिझॉन्टल स्केल लाईन आहे, ही जी रिबन आहे पूर्ण की ज्याच्यात आपण बघू शकतो की वेगवेगळे टॅब आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये मग आता हे फाईलचा टॅब बघा इथं, त्यानंतर होम टॅब आहे जो आता सध्या इथे ओपन आहे. त्या होम टॅब मध्ये मग कॅलिबरी तुमची फॉन्ट कसा कोणत्या स्टाईलचा फॉन्ट हवा ते, त्याच्यामध्ये फॉन्टची साईज कमी जास्त करणे, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, तुम्हाला बॉटम बॉर्डर हवी आहे की नाही, त्याच्यानंतर फॉन्टचा कलर कसा हवा, त्याच्यानंतर अलाइनमेंट कशी हवी, नंबर्स काय, स्टाईल, सेल, एडिटिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपण होम टॅब मध्ये बघतो. दुसरे आहेत बघा इन्सर्ट, पेज लेआउट, फॉर्म्युला, डाटा, रिव्ह्यू, व्ह्यू आणि हेल्प. हे कशात? एक्सेल मायक्रोसॉफ्ट मध्ये. हे एक्सेल बद्दल आहे आणि ही खाली मग शीट आहे आपली पूर्ण, त्याच्यामध्ये आपले रो आहेत प्लस कॉलम्स आहेत की रो आणि कॉलमचा उभ्या आडवा संघ म्हणजे काय आपला एक्सेल शीट. आणि त्या एक्सेल शीट मधली ही जी रिबीन आहे का याच्यामध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल टॅब म्हणजे क्षैतिज समांतर एक टूल बार मिळतो की ज्याच्यामध्ये वेगवेगळे टॅब आणि ह्या टॅब मध्ये मग पुढे ग्रुप असलेले आपल्याला बघायला मिळतं. आता हे झालं समजून घेण्याचं. पुस्तकीमध्ये जर स्टेटमेंट्स जर आपल्याला पेपरला आले तर ते तिथे आपण एकदा वाचून घेऊया. मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2007 पासून सुरू झालेली एक नवीन डिझाईन प्रणाली आहे. स्क्रीनच्या अगदी वरच्या भागात असलेली क्षैतिज हॉरिझॉन्टल टॅब्सची एक मालिका आहे. स्क्रीनच्या रो आणि कॉलमच्या एक्झॅक्ट वरती अशी समांतर असलेली ही पट्टी आपल्याला बघायला मिळते. यामध्ये एक्सेल वापरण्यासाठी लागणाऱ्या विविध कमांड्सचा आणि टूल्सचा समावेश आहे. जसं आपण इन्सर्ट मध्ये गेलो, एखादा आपल्याला शेप इन्सर्ट करायची किंवा टेबल इन्सर्ट करायचा, इन्सर्ट मधून जाऊन आपण ते घेतलं. त्याच्यानंतर पेज लेआउट मध्ये पेज आडवं उभं कसं हवंय आपल्याला ते आपण पेज ओरिएंटेशन मध्ये गेलं. म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कमांड्स आणि टूल्सचा समावेश ह्या रिबन मध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर बघा रिबनची मुख्य रचना कशी असते की ती 2 टप्प्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. पहिलं म्हणजे टॅब्स आहेत वेगवेगळे, जसं की आपण इकडे बघितलं होम, इन्सर्ट, पेज लेआउट, आणि त्या टॅब मध्ये मग पुढे वेगवेगळे अजून एक डिव्हिजन ग्रुप्सचा आहे. म्हणजे सगळ्यात पहिले ही रिबन नंतर वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्या ग्रुप्स मध्ये पण पुन्हा टॅब मध्ये वेगवेगळे ग्रुप, म्हणजे अशी वर्गीकरण आपल्याला झालेलं बघायला मिळतंय. तर त्यामध्ये रिबन प्रामुख्याने टॅब्स आणि ग्रुप्स मध्ये विभागलेली आहे. जसं की आता इथे एक्झाम्पल म्हणून आपण एक घेऊन बघूया. त्यामध्ये पहिलं आहे बघा, समजा ही रिबन आहे, वेगवेगळे टॅब आहेत ह्याच्यामध्ये. इकडे आपण होम टॅब घेऊया, त्यानंतर इन्सर्ट टॅब, पेज लेआउट, तर एक हे 3 टॅब. आता ह्या होम मध्ये पुन्हा डिव्हिजन आलं वेगवेगळं,
मग फॉन्टचं डिव्हिजन होईल, फॉन्टचा कलरचं डिव्हिजन होईल, अलाइनमेंट कशी हवी त्याची, नंबर्स हवेत की नाही, हे सब डिव्हिजन. म्हणजे हे जे वाक्य आहे रिबीन प्रामुख्याने टॅब्स आणि ग्रुप्समध्ये विभागलेलं आहे. त्याच्यामध्ये मग रिबीन टॅबची उदाहरणं बघा. या टॅब्सची उदाहरणामध्ये होम, इन्सर्ट, पेज लेआउट, फॉर्म्युला, डाटा, रिव्ह्यू, व्ह्यू म्हणजे हे. त्याच्यानंतर ग्रुपचं एक्झाम्पल, आता होम टॅब मधले ग्रुप्समध्ये फॉन्ट आहे, अलाइनमेंट आहे, नंबर आहे, स्टाईल आहे, सेल आहे आणि एडिटिंग कशी आहेत ती. म्हणजे एका प्रत्येक टॅब मध्ये विशिष्ट असे ग्रुप्स असलेले आपल्याला बघायला मिळतात की ते ज्या पर्टिक्युलर टॅब्स मध्ये असलेल्या ज्या काही कमांड्स आहेत, ज्या काही फंक्शन्स आहेत ते फॉलो करताना आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर बघा उर्वरित जे 3 पर्याय होते आपले ते चुकीचे काय आहे ते पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण की फक्त ह्याचं उत्तर हे आहे असं PYQचा अभ्यास करणं योग्य ठरत नाही. तर उर्वरित 3 जे पर्याय असतात ते पर्याय पण आपण व्यवस्थित डिकोड करणं, अभ्यासणं आपल्यासाठी फार गरजेचे ठरतात. त्यामध्ये बघा दुसरा पर्याय होता आपला स्केलर. स्केलर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, हा एक गणित आणि भौतिक शास्त्रातील शब्द आहे. फक्त परिणाम असलेली राशी किंवा तापमान म्हणजे एक पर्टिक्युलर जी राशी जी आहे मेजरमेंट साठी आपण स्केलर वापरतो. फॉर एक्झाम्पल थर्मामीटर आपण बघतो बघा आजारी वगैरे पडल्यावर, ते तापमापिका जी आहे ती मर्क्युरीचा पारा कुठपर्यंत आहे काय आहे त्याच्यावर आपण करतो. भूकंपाचे धक्के रिश्टर स्केलवर वापरतो. म्हणजे स्केलर हे दुसरं तिसरं काही नाही, एक भौतिक राशी मोजण्याचं मापक आहे. दुसरं आहे बघा प्रेझेंटर. प्रेझेंटर हा शब्द पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन साठी देणाऱ्या व्यक्तीसाठी किंवा प्रेझेंटेशन मोड साठी वापरला जातो. की आता समजा ही स्लाइड आहे, समजा ही पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्येच तयार झालेलं आहे ना, हे मी प्रेझेंट करते तुम्हाला, म्हणजे हे काय झालं प्रेझेंटर झालं ना. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर नॉर्टन. नॉर्टन दुसरं तिसरं काही नाही, एक प्रकारचं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे की जे व्हायरस पासून संरक्षण देतं, ज्याची आपल्याला गरज असते. जसे आपले सायबर गुन्हेगारी वाढतीये, सायबर धोके जे आहे, सायबर सिक्युरिटीसाठी आपल्याला आपल्या पीसी मध्ये म्हणा किंवा आपल्या मोबाईलमध्ये अँटीव्हायरस फार महत्वाचं आहे. तसं हे नॉर्टन दुसरं तिसरं काही नसून अँटीव्हायरसचं एक एक्झाम्पल आहे. पण वळूया आपल्या पुढच्या स्लाइडकडे. थोडक्यात महत्वाचं काय आता ह्या प्रश्नातनं आपण काय काय समजून घेतलं तर ते आपण एकदा बघून घेऊया. तर या प्रश्नातनं आपण काय समजलं, MS एक्सेलच्या वरच्या भागातील क्षैतिज मेनूला नेहमी रिबीन असं म्हटलं जातं. रिबीनमुळे टूल्स आणि कमांड्स शोधणे अत्यंत सोपे व जलद पद्धतीने आपण करू शकतो. आता त्याचा फॉर्म्युला आहे बघा, रिबीन इज इक्वल टू टॅब्स प्लस ग्रुप्स प्लस कमांड्स. म्हणजे पहिले रिबीन मधनं आपण टॅबवर जाणार, टॅबवरनं ग्रुपवर जाणार, ग्रुपवर मग जाऊन कमांड देणार आणि आपल्याला आपल्या स्क्रीनवर आपण जी काही कमांड देतो आहोत ती कृती झालेली बघायला मिळते. कारण की आपला पीसी दुसरं तिसरं काही नसून सांगकामे आहे. आपण सांगितलेलं काम त्याच्यावर कृती करणे एवढीच त्याची जबाबदारी आपल्याला असलेली बघायला मिळते. आपण किती जरी एआयच्या जगात जगत असलो, एआयला पण आपण प्रश्न विचारतोय, कमांड देतोय, तेव्हा तो प्रोसेस करतोय आणि आपल्यापर्यंत माहिती देतो. म्हटल्यावर तोही आपल्यासारखाच सांगकाम्या पीसी सारखा असलेला बघायला मिळतो. प्रश्न दुसरा, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅब अंतर्गत राईट अँड इन्सर्ट फील्ड ही कमांड येते. पर्याय क्रमांक 1 रेफरन्सेस, सेकंड फाइल्स, थर्ड मेलिंग आणि फोर्थ पेज लेआउट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेलिंग. आता उर्वरित 3 पर्याय जे आहेत त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर रेफरन्सेस टॅब जे आहेत त्याच्यामध्ये नेमकं काय काय असतं आपल्याला ते बघायचं आहे. मुख्य उपयोग रेफरन्सेस टॅबचा कशासाठी येतो तर टॅब मधील जे वेगवेगळे ग्रुप असतात का त्याच्यामध्ये मग टेबल्ससाठी, फुटनोट्ससाठी, सिटेशनसाठी, कॅप्शनसाठी, इंडेक्ससाठी, टेबल जे आहेत ते तयार करण्यासाठी. म्हटल्यावर हा पर्याय राईट आणि इन्सर्ट फील्ड मध्ये काम करत नाही की आपण टेबल बुकमार्क वगैरे काम करतो. आता इंडेक्स आहे समजा, त्याच्यानंतर फुटनोट्स जे आहेत आपल्या, रेफरन्सेस नावच सांगते ना, रेफरन्सेस संदर्भ सांगता येते आपल्याला. एखादं पुस्तक बघा तुम्ही, त्या पुस्तकाच्या साईडला 2 प्रकारचे संदर्भ असतात. एक असतं फुटनोट आणि दुसरं असतं लास्टला एकदम शेवटी संदर्भ ग्रंथांची सूची आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर समजा एखादा कंटेंट दिलेला आहे किंवा एखादा शोध निबंध जर तुम्ही वाचला असेल तर त्याच्या शेवटी आपल्याला संदर्भ दिलेले बघायला मिळतात. जे रेफरन्स दुसरं काही नसून संदर्भ आहेत की ज्याच्यातनं आपण ज्या काही कमांड्स वगैरे आपल्याला हवी, जी काही डॉक्युमेंट्स, जी काही माहिती आपल्याला हवी ती सुटसुटीत पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचावी ही त्याची मुख्य भूमिका असते. त्यानंतर पुढचं आहे बघा फाइल्स टॅब. आता फाईल टॅब मध्ये डॉक्युमेंट मॅनेजमेंट आणि याला बॅकस्टेज व्ह्यू असं सुद्धा म्हटलं जातं. आता हा तर प्रश्न आहे, पण फाईल टॅब वर जर समजा असा प्रश्न आला बॅकस्टेज व्ह्यू कशाला कोणत्या टॅबला म्हटलं जातं आणि आपल्याला पर्याय आले समजा होम, इन्सर्ट,
पेज लेआउट आणि आपला हा कोणता फाईल टॅब A B C D. तर पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर ठरेल. म्हणजे अशा रीतीने आपल्याला PYQचा अभ्यास करायचा आहे की जेणेकरून आपण भविष्यातील प्रश्नांचा एक अंदाजा लावू शकतो थोडक्यामध्ये आणि उर्वरित 3 ऑप्शन्स सुद्धा आपल्याला चेक करणं फार गरजेचे आहे. मग फाईल्स मध्ये आपण काय ओपन, सेव्ह ॲज, प्रिंट, शेअर हे विविध ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळतात. मेल मर्ज करण्याचा प्रकार आपण फाईल ह्याच्यामध्ये करत नाही. त्यानंतर आता पेज लेआउट म्हणजे दुसरं काही नाही, पेज डिझाईन करणे आणि लेआउट बदलणे. मग पेज ओरिएंटेशन, त्याची साईज, कॉलम, पेज बॅकग्राऊंड, पॅराग्राफ स्पेसिंग ह्या सगळ्या गोष्टी पेज लेआउट मध्ये असतात. म्हणजे आपल्याला A4 साईज मध्ये पेज कसं आडवं हवंय की उभं हवंय, A4 हवंय की A3 हवं आहे, त्याच्यानंतर मार्जिन किती असावी, त्याच्यामध्ये असावी की नसावी, पेजची साईज काय असावी, बॅकग्राऊंड इफेक्ट कशाचा हवा, प्लेन शीट असावी की त्याच्यात कलर हवे, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्या पेज लेआउट ह्या टॅब मध्ये असलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि हे मेलिंग हा टॅब जो आहे तो मेल मर्ज म्हणजे त्याच्यासाठी काय की एक साथ आपल्याला आता समजा आपण मेल करतो एखाद्याला, अटॅचमेंट मध्ये आपण डॉक्युमेंट पाठवतो. फॉर एक्झाम्पल जॉईनिंग लेटर द्यायचं, समजा एखाद्या गव्हर्नमेंट एक्झामला जॉईनिंग लेटर द्यायचं तुम्हालाच बघा, तर तुमचं समजा हायकोर्टमध्ये सिलेक्शन झालं, तुम्हाला जॉईनिंगचं लेटर मेलवर तुम्हाला येणार आहे. तर मग ते मेल मर्जच्या माध्यमातून समजा पर्टिक्युलर फक्त तुमचं माझं सगळे जे काही एक्झाम्स देणारे नाव आणि ऍड्रेस बदलेल, आपला ईमेल आयडी बदलेल, कंटेंट तर तोच आहे ना, क्लार्क म्हणूनच पोस्टिंग मिळणार आहे, शिपाई म्हणूनच पोस्टिंग मिळणार आहे, स्टेनोग्राफर म्हणूनच पोस्टिंग मिळणार आहे, चालक म्हणूनच पोस्टिंग मिळणार आहे, इतर काही जज म्हणून तर पोस्टिंग मिळणार नाही. म्हटल्यावर काय पोस्टिंगचा जो काही फॉर्म्युला आहे, जे काही फॉर्मॅट आहे तो सगळं त्याचं फक्त ईमेल आयडी, सिलेक्टेड कॅन्डिडेटचा ईमेल आयडी, तर फॉर्मॅट तोच राहणार आहे, फक्त ईमेल आयडी सगळे वेगवेगळे टाकायचे आहेत, ते मेल मर्ज करायचे आणि एकाच वेळी म्हणजे प्रत्येकाला बॉम्बे हायकोर्टला तुम्हाला मेल टाईप करण्याची गरज नाही पडणार. एकच मेल ते टाईप करणार, तुम्हा सर्वांचे सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचे ईमेल आयडी त्याच्यामध्ये टाकणार, मेल मर्ज करणार, ॲड्रेस 1, ॲड्रेस 2, ॲड्रेस 3 अशा पद्धतीने ते मेल मर्ज करणार आणि सेंड केलं म्हटल्यावर एकाच वेळी सर्व सिलेक्टेड कॅन्डिडेटला त्यांचा जॉईनिंग लेटर मिळून जाईल. हा पर्याय म्हणजे मेल मर्ज आहे, दुसरा तिसरा काहीही नाही, हे लक्षात घेणं गरजेचं. त्याच्यामध्ये बघा राईट आणि इन्सर्ट फीड मध्ये आणि ह्या प्रिव्ह्यू रिझल्ट मध्ये आपल्या म्हणजे बघा स्टार्ट मेल मर्ज, क्रिएट मधनं मेल टाईप करायचा, मेल मर्ज करायचं, मेल मर्ज नंतर इन्सर्ट फील्ड मध्ये एकत्र करायचं, प्रिव्ह्यू रिझल्ट्स मध्ये बघायचं मेल करण्या अगोदर की आपण जेवढे ईमेल आयडी टाकले बरोबर प्रत्येकाला मिळालंय का, झालं फिनिश करून सेंड केलं की सर्वांपर्यंत ते मेल पोहोचतात. हे मेलिंग टॅबचा फायदा आपल्याला असलेला बघायला मिळतो की त्यामध्ये बघायला मिळतं. हे बघा हे अशा पद्धतीने ॲड्रेस ब्लॉक जे तुम्हाला सांगितलं ॲड्रेस 1, ॲड्रेस 2 हे जे असतं का ॲड्रेस ब्लॉक, त्याच्यामध्ये ॲड्रेस 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने ते सर्वांचा मेल आयडी टाकून तुम्हाला जॉईनिंग पाठवू शकता. आता चारही टॅबचे मुख्य उपयोग आपण थोडक्यामध्ये वाचून घेऊया या स्लाइडवर. रेफरन्सेस हा घटक टेबल आणि कंटेक्स्ट सांगतो. मग त्याचं एक्झाम्पल जर बघायला गेलं तर इंडेक्स, त्याच्यानंतर फाईल त्याला बॅकग्राऊंड व्ह्यू सुद्धा म्हटलं, जे डॉक्युमेंट मॅनेजमेंटचं काम करतात. एक्झाम्पल सेव्ह अँड सेव्ह ॲज किंवा न्यू फाईल. ओके, मेलिंग मध्ये आपण मेल मर्ज करतो, म्हणजे एकापेक्षा जास्त लोकांना मेल पाठवायचा असेल तर एकाच वेळी एकसारखा मेल पाठवणे. इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर पेज लेआउट मध्ये पेजची डिझाईन आणि मार्जिन्स बदलली जाते. पेज ओरिएंटेशन बदललं जातं की मग आपल्याला पोर्ट्रे हवंय की लँडस्केप हवंय, उभं हवंय की आडवं हवंय, A4 साईज, A3 साईज अशा पद्धतीने हे आपल्याला प्रश्न डिकोडिंग करता येतं. पुढचा प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट 2010 मध्ये प्रेझेंटेशन बंद क्लोज करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शॉर्टकट की वापरली जाते? पर्याय क्रमांक 1 Ctrl+L, पर्याय क्रमांक 2 Ctrl+X, पर्याय क्रमांक 3 Ctrl+M आणि पर्याय क्रमांक 4 Ctrl+Q. तर पर्याय क्रमांक 4 Ctrl+Q हे इथं योग्य उत्तर आहे, कारण की हे क्लोज करायचं आहे आपल्याला प्रेझेंटेशन. तर त्यामध्ये बघा पॉवर पॉईंट मधील वेळेची बचत करणाऱ्या अत्यावश्यक शॉर्टकट की तुमचं प्रेझेंटेशन जे आहे आपण
अधिक प्रभावी बनवावं, कामाचा वेग वाढावा व वेळेची बचत करावी, प्रोफेशनल पद्धतीने पॉवर पॉईंटचा वापर करण्यासाठी. कंट्रोल प्लस क्यू, हे जे इथे क्यूचं बटन असतं बघा वरच्या साईडला, कंट्रोल करून इकडे क्यू दाबलं की तुमचं प्रेझेंटेशन बंद होतं. त्याच्यानंतर बघा उर्वरित जे शॉर्टकट कीज आहेत ते आपण बघूया. अलाइनमेंट आणि कट साठीचे कंट्रोल प्लस एल हे निवडलेला मजकूर डाव्या बाजूला अलाइन करण्यासाठी. समजा हा मजकूर जो हा इथे बघा डावी साईडला स्केल रेषेवर आलेली, बरोबर, म्हणजे हे लेफ्ट अलाइनमेंट केलं म्हणून, करेक्ट. त्यानंतर कंट्रोल प्लस एक्स म्हटल्यावर हे कट करण्यासाठी इकडे कटचा ऑप्शन असतो बघा असा एक. कंट्रोल प्लस एक्स दाबलं तर जो काय तुम्ही सिलेक्ट, समजा हा तुमचा A4 शीट आहे, त्याच्यावरचा हा XYZ मजकूर आहे, हा तुम्ही सिलेक्ट केला. त्याच्यानंतर कंट्रोल प्लस एक्स दाबलं म्हटल्यावर तो तेवढा मजकूर, आता पूर्णच पूर्ण नकोय तुम्हाला, याच्यातले ह्या 2 ओळी तुम्हाला कट करायच्या, एवढ्या तुम्ही सिलेक्ट. मग ह्या 2 ओळी कट करायच्या आहेत ना, तर मग तुम्ही काय करणार, ह्या 2 ओळी सिलेक्ट करणार, सिलेक्ट करून कंट्रोल प्लस एक्स करणार, या कट होणार, वरच्या 2 आणि ह्या 2 ओळी जशाच्या तशा आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर जर बघायला गेलं तर लेफ्ट अलाइनमेंट जर आपण विचारात घेतली, कंट्रोल प्लस एल दाबलं, समजा इथं तुमचं हे स्टेटमेंट आहे, हे मधोमध ओबडधोबड आहे, तुम्हाला हे एक साईडला मार्जिनला व्यवस्थित हवंय, तुम्ही त्याला सिलेक्ट करणार, सिलेक्ट करून कंट्रोल प्लस एल करणार, जेणेकरून तुम्हाला म्हणजे आता ते उजव्या हाताने कंट्रोल प्लस एल केलं की मला इकडच्या साईडला आलेलं बघायला मिळेल, लेफ्ट साईडला. त्यानंतर कंट्रोल प्लस एम, यामध्ये प्रेझेंटेशनमध्ये नवीन कोरी स्लाइड जर इन्सर्ट करते, समजा आता हे मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणलंय, करेक्ट, हे प्रेझेंटेशन आहे, मला असं वाटतंय की मला एक्सप्लेन करताना एक ब्लँक शीट हवी, याच्यावरच कशाला लिहू, बरोबर. मग मी काय करणार, लगेच माझ्या पीसीवर इकडे कंट्रोल प्लस एम दाबणार, लगेच नवी कोरी स्लाइड माझ्या डोळ्यासमोर येणार, की ज्याच्यावर मला जे काय समजावून सांगायचं आहे ते मी त्याच्यात डाटा पूर्ण लिहिणार. हे शॉर्टकट की मला, कारण की मी तिथून स्टेजवरून खाली उतरणार किंवा इथून खाली उतरणार, नवीन एक स्लाइड आणणार, एवढा वेळ वाचेल ना माझा कंट्रोल आणि एम दाबल्याने. हे इथे शॉर्टकट कीज लक्षात घ्यायचे आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला माऊसचा वापर नाही करावा लागेल, बिना माऊसचा वापर करता मी ते करू शकत आहे. आणि कंट्रोल प्लस क्यू किंवा ऍप्लिकेशन जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पूर्ण झालं की क्विट किंवा क्लोज साठी कंट्रोल क्यू हा शब्द वापरला जातो. चालू असलेली विंडो त्वरित बंद करण्यासाठी हा योग्य मार्ग आहे. 4 ऑप्शन्स आपले, कंट्रोल प्लस एल लेफ्ट अलाइनमेंट डावीकडे आपल्याला कंटेक्स्ट नेण्यासाठी, कंट्रोल प्लस एक्स कट करण्यासाठी, तो कंटेक्स्ट जो काय डाटा आहे तो काढून टाकण्यासाठी, कंट्रोल एम नवीन स्लाइड ब्लँक स्लाइड घेण्यासाठी, आणि क्यू प्रेझेंटेशन बंद करण्यासाठी. हे शॉर्टकट कीज आपण वापरत असतो, जेणेकरून आपल्याला आपल्या वेळेची बचत होती आणि आपल्याला योग्य पद्धतीने लवकरात लवकर काम करणं सोयीचं ठरतं. आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे बघा, की ज्याच्यामध्ये आपण हे ज्या 20 टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या लॉन्च केलेल्या आहेत, की आपल्या क्लर्क आणि शिपाई या पदासाठीच्या प्रॅक्टिससाठी. जी टेस्ट सिरीज आपल्याला तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे, की जी मात्र 75 रुपयामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज 20 टेस्ट सिरीज असले अवेलेबल करून देण्यात येणार आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक आहे, जे कोणी विद्यार्थी इच्छुक असतील ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ते तिथून ते परचेस करू शकता. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न आहे बघा, MS वर्ड 2010 मध्ये कव्हर पेज कुठे असते? मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मध्ये कव्हर पेजचा पर्याय कोणत्या टॅबमध्ये असतो? पर्याय क्रमांक 1 होम, दुसरं पेज लेआउट, तिसरं इन्सर्ट आणि चौथं डिझाईन. आता इथं इन्सर्ट टॅब हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता इकडनं थोडंसं माझ्याकडनं पहिलेच ते हायलाइट झालं गेलं, त्यामुळे आपण पुढच्या एक्सप्लेनेशनवर जाऊया ह्याच्या. आता त्यामध्ये कव्हर पेज म्हणजे नक्की काय? कोणतंही पुस्तकाचं फ्रंट कव्हर असतं बघा, ते थोडं आकर्षक वगैरे. स्कूलमध्ये आपण प्रेझेंटेशन द्यायचो किंवा प्रोजेक्ट्स मिळायचे जेव्हा आपल्याला, आपण त्याचं पहिलं पेज खूप छान सजवायचो, का? जास्त मार्क्स मिळण्याच्या लालचे, बरोबर ना. म्हणजे काय, पहिलं पेज जर प्रेझेंटेबल, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आपण असं म्हणतो. मग कव्हर पेज जर चांगला आकर्षक असेल तर तुमचं प्रेझेंटेशन, तुमची वर्ड, तुमची PDF फाईल असो किंवा तुमचं जे काय एक्सेल शीटचं कंटेंट आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने लोकांवर आपण देऊ शकतो, की अरे हे छान दिसतंय गड्या. मग त्या अंतर्गत जर बघायला गेलं तर पहिले आकर्षक पान जर डॉक्युमेंटच्या सुरुवातीला लावले जाणार, मुख्य टायटल पेज, महत्वाची माहिती, यात सहसा डॉक्युमेंटचं टायटल, ऑथर नाव, डेट, कंपनी, इन्स्टिट्यूटचं नाव असं असतं. समजा आता तुम्ही एखादं पुस्तक लिहिलंय, समजा हेच कव्हर पेज पकडूया आपण, हे ब्लू कलरचं जे आहे का हे कव्हर पेज आहे. कलर इथे तुमचा एक छोटासा फोटो येणार, तुमचं जे काय प्रकाशक आहे त्याचं नाव येणार की ज्याच्या अंतर्गत आहे, त्याच्यानंतर इथे तुमचं हेडिंग येणार, बुकचं नाव काय,
इकडे तुमचं नाव आणि तुमचा परिचय, ह्याच्या ओळीमध्ये लेखकाचा परिचय येणार, साईडला तुमचा फोटो येणार एखादा लेखकाचा जो काय आहे, त्यानंतर डेट येणार, कधी मुद्रांक झालं, काय झालं. म्हणजे हे कव्हर पेज जर आकर्षक असेल तर तुमच्या डॉक्युमेंट्सला नक्कीच हातभार त्यातनं लागतो. त्याच्यानंतर तयार डिझाईन्स जे आहे, टेम्पलेट्स जे MS Word मध्ये आधीच तयार केलेले आकर्षक टेम्पलेट्स आहे ते वापरून तुम्ही तुमचा वेळ वाचू शकता. स्वतः टेम्पलेट्स बनवण्यापेक्षा शॉर्टकट कीनी जर तुम्हाला रेडीमेड टेम्पलेट्स मिळतात की जे चांगल्या प्रभावी पद्धतीने आहे, की जे छान ग्राफिक्स डिझायनिंग ज्याच्यामध्ये छान झालेले आहे, अशा रेडीमेड टेम्पलेट तुम्हाला अवेलेबल होतात कव्हर पेज या ग्रुपमध्ये. त्याच्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये बघा, इन्सर्ट टॅबमध्ये असं इकडे होम, इकडे पेज लेआउट, इकडे इन्सर्ट, इन्सर्टच्या बाजूला इकडे कव्हर पेजचं एक ऑप्शन मिळतं. त्या कव्हर पेजच्या ऑप्शनवर जर तुम्ही जाल तर तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये काय कव्हर हवं असे 4-5 ऑप्शन्स तुम्हाला उपलब्ध होतात, की ज्याच्यातनं तुम्ही एक सिलेक्ट करून पेज घेऊ शकता. त्यामध्ये कव्हर पेजमध्ये फक्त ते कव्हर पेजचं डिझाईन येत असतं, माहिती पूर्ण ब्लँक असते, ज्याच्यामध्ये आपण आपल्या सोयीनुसार आपली माहिती एडिट करू शकतो. मग त्या ब्लँक पेजमध्ये पेज ब्रेक, टेबल, पिक्चर, शेप्स ह्या सर्व आपण इन्सर्ट टॅबमध्येच मिळतं आपल्याला, की जे आपण आता इथून बघा पिक्चर्स डाउनलोड करू शकतो, इथून शेप्स घेऊ शकतो, इथून टेबल घेऊ शकतो. ते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये मिळतात, की ज्या तिथून आपण घेऊ शकतो. आता तुम्हाला एकच आय थिंक घेतलेलं आहे. बघा ही स्लाइड जी इन्सर्ट टॅबमध्ये गेलात तुम्ही, इथे टेबल, टेबलच्या बाजूला बघा इकडे साईडला कव्हर पेज, ब्लँक पेज, पेज ब्रेक, पिक्चर्स तिथून घेऊ शकता, वेगवेगळे शेप्स तुम्ही तिथून घेऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन्सर्ट टॅबमध्येच मिळतील. हे त्याचं हे इथून जास्त लक्षात आलं असावं तुमच्या. पण येऊया आता उर्वरित 3 पर्याय का चुकीचे आहे, म्हणजे उरलेले 3 पर्याय आपले ते कसे आहेत, काय त्याच्यामध्ये फरक आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर त्यामध्ये बघा होम, पेज लेआउट आणि डिझाईन हे 3 पर्याय आपल्यासाठी होते, की ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. होम पेज मध्ये मुख्यतः टेक्स्ट फॉर्मॅटिंग जे असतो, आपला जो काही डाटा आहे, जो टेक्स्ट आहे त्याचं फॉर्मॅटिंग, उदाहरण त्यांचं फॉन्ट, पॅरेग्राफ, स्टाईल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण म्हणजे काय होम पेज मध्ये दुसरं काही नाही, आपण पेज एडिट करतोय. पेज एडिट करतोय आपण. त्याच्यानंतर पेज लेआउट हे पेज आहे, त्यामध्ये मग आता ह्या मार्जिन हव्या आहेत की नाही, पेजची डिझाईन, पान काय आहे, त्याचं ओरिएंटेशन, त्याची मार्जिन, त्याची साईज, त्याचे कॉलम्स किती ब्रॉड हवे, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आपण पेज लेआउट मध्ये करतो. आणि तिसरा होता ऑप्शन आपला डिझाईन, संपूर्ण डॉक्युमेंटची थीम आणि स्टाईल जी कलर मध्ये असावी, फॉन्ट मध्ये, यासाठी आपण थीम या ग्रुपचा वापर करतो. आपलं पुढचं बघा कव्हर पेज कसं इन्सर्ट करावं. इन्सर्ट टॅबवर क्लिक करायचं, पेज ग्रुप शोधायचा, कव्हर पेजवर क्लिक करून आवडते त्याचे डिझाईन क्लिक करायचं, आपल्या डॉक्युमेंट्सला ते पेज आपल्याला तेवढ्या ह्याच्यामध्ये लागलेलं बघायला मिळतं. डॉक्युमेंट प्रोफेशनल दिसण्यासाठी नेहमी योग्य कव्हर पेजचा वापर जर तुम्ही कराल तर ते तुमच्या प्रेझेंटेशनला, डॉक्युमेंट्सला नक्कीच एक प्लस पॉईंट देऊन जातं आणि एक प्रभावी डॉक्युमेंट्स तुमचं दिसतं. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे बघा, MS Word 2007 जो आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2007 मध्ये खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य एका टेबलमध्ये दुसरे टेबल ठेवण्यास मदत करते? पर्याय क्रमांक 1 क्लिप आर्ट, दुसरं युजर इंटरफेस, तिसरं ऍक्टिव्ह बटन आणि चौथं नेस्टेड टेबल. प्रश्न नीट समजून घ्या. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये एका टेबलमध्ये दुसरा टेबल ऍड करायचा आहे. जे वर्ड फाईल मध्ये तुम्ही इन्सर्ट टॅब मधून जे काही टेबल्स इन्सर्ट केले आहेत त्या टेबलमध्ये तुम्हाला अजून एक टेबल घ्यायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही कोणतं ऑप्शन त्यामधनं वापरू शकता? तर पर्याय क्रमांक 4 नेस्टेड टेबल्स हे त्याचं योग्य उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. इथे तुम्हाला फोटो दिसतोय बघा, हा इन्सर्ट टॅब मध्ये जर तुम्ही जाल तर इन्सर्ट टॅब मध्ये तुम्हाला टेबल या फाईलवर येऊया. इन्सर्ट टॅब मध्ये इथे टेबल्सचा एक ग्रुप मिळतो बघा, त्या टॅब मध्ये टेबल्सचा ग्रुप मिळतो. इथून तुम्ही टेबलच्या ग्रुपवर गेलात आणि तिथून तुम्ही टेबल इन्सर्ट करून घेतला, करेक्ट. आता मध्ये तुम्हाला माहिती भरायची, हे तर भरल्या गेलं, पण इथे तुम्हाला एक साथ 2-3 गोष्टी द्यायच्या आहेत, 2 सब पार्ट द्यायचे, पार्ट 1 पार्ट 2 द्यायचे. मग त्यासाठी तुम्हाला टेबल लागेल, तर मग तो तुम्ही नेस्टेड जो आहे का टेबल आपला
त्या ग्रुपवर जाऊन त्या कमांडवर क्लिक केल्याने तुम्हाला ते लगेच तिथे उपलब्ध झालेलं बघायला मिळतं. आता नेस्टेड टेबल म्हणजे काय, आता हे झालं की आपल्याला ऍक्च्युअल प्रॅक्टिकल हे कसं करायचं आहे. आता आपण बघूया की स्टेटमेंटच्या माध्यमातून नेस्टेड टेबल कशाला म्हटलं जातं, कारण की पेपरला आपल्याला स्टेटमेंट येणार ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपण एका मुख्य टेबलच्या सेलमध्ये म्हणजे ह्या मुख्य टेबलच्या सेलमध्ये दुसरे नवीन टेबल इन्सर्ट करतो त्याला नेस्टेड टेबल असे म्हणतात. म्हणजे हे जे छोटं आहे का सर्च आयकॉनच्या मध्ये असेल हे काय नेस्टेड टेबल आहे. थोडक्यात सांगायचे तर टेबल इनसाइड अनदर टेबल, टेबलच्या आतमध्ये असलेला एक टेबल म्हणजे नेस्टेड टेबल होय. त्यामध्ये बघा नेस्टेड टेबलचा उपयोग आणि उदाहरण. उपयोग का करावा, जटिल आणि मोठी माहिती व्यवस्थित आणि सुटसुटीत मांडण्यासाठी म्हणजे डॉक्युमेंट्स व्यवस्थित तुमच्यापर्यंत माहितीचा कंटेंट पोहोचण्यासाठी, डॉक्युमेंटचे लेआउट अधिक आकर्षक व डिझाईन करण्यासाठी आणि प्रोफेशनल फॉर्म्स किंवा स्ट्रक्चर्ड डेटा तयार करण्यासाठी नेस्टेड टेबलचा वापर केला जातो. इथं त्याचं एक एक्झाम्पल आपण बघूया. त्यामध्ये एखाद्या यादीत नाव, इथं एक्झाम्पल म्हणून आपण राहुल नाव घेतलेलं आणि त्याच्या पुढे सविस्तर माहिती देण्यासाठी त्या सेलमध्ये स्वतंत्र टेबल असावा. म्हणजे बघा इथं नेम राहुल, मग त्याच्यानंतर लगेच पुढच्या टेबलमध्ये बघा आपण 4 टेबल लिहिले. कॉन्टॅक्ट इन्फो, ॲड्रेस त्याचा XYZ, ईमेल त्याचा abc@gmail जो असेल तो, फोन नंबर त्याचा 1 2 3 4 जो काय असेल. अशा पद्धतीने आपण सर्वांची माहिती तिथे इन्क्लूड करून घेऊ शकतो. म्हणजे काय, टेबलच्या आतमध्ये असलेला टेबल म्हणजे नेस्टेड टेबल होय. त्यामध्ये बघा इतर पर्याय चुकीचे आहेत. क्लिप आर्ट का चुकीचा आहे, यामध्ये डॉक्युमेंट्स मध्ये तयार इमेजेस किंवा ग्राफिक्स टाकण्यासाठी होतो. इन्सर्ट टॅब मध्येच बघा हा एक फोटो ठीक आहे. या फोल्डर मध्ये ह्या ग्रुप मध्ये आपल्याला हे बघायला क्लिप आर्ट सेम इमेज. क्लिप आर्ट मधनं आपण काय डॉक्युमेंट मध्ये इमेजेस टाकू शकतो किंवा ग्राफिक्स जे काही आपल्याला वापरायचे आहे ते टाकू शकतो. त्याच्यानंतर युजर इंटरफेस. युजर इंटरफेस ही सॉफ्टवेअर बदल वापरण्याची बाह्य रचना आहे. उदाहरणार्थ रिबिन, टॅब्स हा टेबलचा प्रकार नाही, कारण की बघा ना हे साईडला आहे पूर्ण, त्याच्यामध्ये मग आपण वेगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि ऍक्टिव्ह बटन हे वर्ड मधील अधिकृत फीचर नाही, हा पर्याय फक्त गोंधळ वाढवण्यासाठी दिला आहे. म्हणजे ऍक्टिव्ह बटन हे आपल्या काही ग्रुपचा टॅबचा भाग नाही. ते 4च्या ऑप्शन्स मध्ये तुम्हाला ह्या PYQ मध्ये उगाच विद्यार्थी गोंधळावा वेळेवर यासाठी दिलेला पर्याय आहे. त्यानंतर बघा प्रॅक्टिकल गाईड नेस्टेड टेबल कसं तयार करायचं. सगळ्यात पहिले इन्सर्ट मध्ये जायचं. इन्सर्ट टॅब मधनं तुम्ही टेबल ह्या ग्रुपवर जायचं. टेबल या ग्रुपला मग नेहमी तुम्हाला जो काही इन्सर्ट करायचा टेबल हा टेबल इन्सर्ट करायचा. त्याच्यानंतर तुम्ही पुढचं पायरी ते समजा तुमचं XYZ नाव लिहिलंय, त्याच्या पुढच्या 2 ह्याच्यात तुम्हाला तर टेबल ऍड करायचं. मग पुढच्याला पाहिजे तर तिथं क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्या रिकाम्या सेलमध्ये नवीन टेबल आहे तिथं तुमचं कर्सर ठेवून क्लिक करायचं. पुन्हा मेनू मध्ये जाऊन इन्सर्ट टेबलवर जायचं. परत तिथून तुम्ही पहिला टेबल घेतला आणि पुन्हा तिथून नव्यानं टेबल इन्सर्ट करायचं. तुम्हाला किती याचा पाहिजे, 2 याचा, 3 याचा, 4 याचा म्हटल्यावर बघा पहिले तुम्हाला हा टेबल इन्सर्ट करायचा इन्सर्ट टॅब मधनं. मग त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, तुम्हाला इथं माहिती पाहिजे, तुमचा कर्सर इथं नेणार, इथं क्लिक करणार ही सेलला, मग वापस तुम्ही इन्सर्ट मध्ये जाणार आणि त्याच परत टेबल फॉर्म मध्ये जाऊन तुम्हाला कसा टेबल हवा तो घेणार का नेस्टेड टेबल त्या समोर अवेलेबल असेल. आपला प्रश्न रिपीट झालाय आपला. तर आपण थांबूया इथे. आशा करते तुम्हाला आजचे प्रश्न समजले असतील आणि संगणकाशी संबंधित ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहे अशाच आपण प्रश्नांच्या माध्यमातून क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. तुमच्यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे की ज्याची फीस आपल्याला मात्र 75 रुपये असे माफक दरामध्ये उपलब्ध आहे, की ज्यामध्ये तुम्हाला जवळपास 20 प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तुम्हाला मिळतील. क्लर्क आणि शिपाई या पदासाठीच्या असलेल्या आहेत त्या टेस्ट सिरीज. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपची लिंक दिलेली आहे की जिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊन ती टेस्ट सिरीज परचेस करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक, त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर जो आहे त्याचा सुद्धा लिंक तुम्हाला तिथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे की जेणेकरून तुमच्या ज्या काही क्वेरीज असतील हायकोर्ट भरतीसोबत किंवा इतर सरळ सेवेच्या भरती संदर्भात तर तुम्ही तिथून कॉन्टॅक्ट करून माहिती मिळवू शकताय. थांबूया आपण इथे. धन्यवाद.